नमस्कार, हाय, वेलकम. मी आहे तुमचा लाडका भाऊ रितेश विलासराव देशमुख. आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो या मोस्ट पॉप्युलर शो मध्ये, ज्याचं नाव आहे बिग बॉस मराठी, को पावर्ड बाय डॅन्यू प्रॉपर्टीज, संतूर सोप, विठोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट, स्पेशल पार्टनर्स MYK लेटिक्रिक टाईल एडिसिव्ह, पितांबरी डिशवॉश जेल, पूना गार्डगेर आणि सन्स लिमिटेड, जेमिनी कुकिंग ऑइल, कॉटन किंग अँड तुनवाल ई मोटर्स. काल आपल्या भाऊच्या धक्क्यावरून काही जणांना चांगलं सरळ करून झालंय, पण हा पहिलाच आठवडा आहे, त्यामुळे मी जरा आरामात घेतलं. तेव्हा आज जास्त न बोलता या पहिल्या आठवड्याचं आपल्या स्टाईलमध्ये सेलिब्रेशन करूया. आज थोडंसं रोस्टिंग होईल, थोडीफार मस्ती होईल, धमाल होईल, पण जाता जाता एक धक्काही बसणार आहे. तो काय आहे हे जाणून घ्यायला मी उत्सुक आहे, आणि त्यासाठी सुरू करूया आपला भाऊचा धक्का. नमस्कार. नमस्कार. कसे आहेत सगळे? मस्त. कसा होता कालचा धक्का? सॉलिड, जोरदार जोरदार धक्का होता. कन्स्ट्रक्टिव्ह. कालचा धक्का झाला, पण त्याहून आज मोठे धक्के बसणार आहेत. इनफॅक्ट काल तुम्हाला सांगायचं राहिलंच, तुम्ही आठवड्याभर ना बरेच राडे केलेत, पण पहिल्याच आठवड्यात तुम्ही सगळे तुफान व्हायरल झालेला आहात. तुम्हाला सांगतो, गावागावात तुमचे होर्डिंग्स लागलेले आहेत. अगदी चहाची टपरी असो किंवा सोशल मीडियावरचा प्लॅटफॉर्म, वा. सगळीकडे तुमचीच चर्चा आहे. तुमच्यावरतीच रील्स बनतायत. तुम्हीच सगळीकडे व्हायरल झालेले आहात. तुमचे सगळे जे कोणी फॅन पेजेस असतील, सपोर्ट करणारे असतील, सगळे तुमचे रील्स करून सगळीकडे व्हायरल करतायत. एक मराठी बिग बॉस सीझन 6ची एक वेगळीच हवा झालेली आहे. आय लव्ह यू पब्लिक. आणि आणखी एक गोष्ट काय आहे की बिग बॉस सीझन 5 तर ब्लॉकबस्टर होताच, पण त्यावेळेसही घडलं नव्हतं जे ह्या वर्षी घडलं, ह्या सीझनला घडलं. म्हणजे कसं आहे की आपण वर्ल्ड कपच्या मॅचेस असतात ना, एखादी महत्त्वाची मॅच असली की आपण मित्रांच्या घरी जातो किंवा एकत्रित पाहतो. मोठ्या LED स्क्रीनवरती सगळे मिळून बघायला जातो. तसं ह्या वर्षी ह्या सीझनचा जो ग्रँड प्रीमियर शो होता, एपिसोड होता, तो गावागावात, चौकात LED स्क्रीन लावून लोकांनी पाहिलेला आहे. हे आहे तुमच्या फॅन्सचं तुमच्यावरती प्रेम. एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी आणि तुमच्यावर प्रेम करणाऱ्या तुमच्या फॅन्ससाठी. आता फॅन्स एवढं प्रेम करतायत म्हणजे त्यांना नाराज नाही करायचं. तर आता दुसरा धक्का, ते म्हणजे 9 सदस्य नॉमिनेटेड आहेत. दीपाली, करण, रुचिता, प्रभू, अनुश्री, रोशन, राधा, सागर आणि दिव्या यांच्यावरती एलिमिनेशनची टांगती तलवार आहे. पण आल्या आल्या एलिमिनेशन विषयी नको, आपण सेलिब्रेशन विषयी बोलूया. ते कसं आहे ना, आपला भाऊचा धक्का आहे ना, हा नुसता वाजवायचा नाही आहे, तर ह्या वर्षी आपल्याला गाजवायचा आहे. तुम्ही सगळ्यांनी आपापल्या फील्डमध्ये मंच गाजवलेले आहात, कारण तुम्ही सगळेच टॅलेंट आहात, तुम्ही सगळे स्टार्स आहात. प्रत्येकात वेगळं टॅलेंट आहे. कोणी मिमिक्री करतं, कोणी डान्स करतं, कोणी सिंगिंग करतं, तर कोणाकडे रॅम्प वॉकचा स्वॅग आहे. एकदम मल्टी टॅलेंटेड घर आहे आपलं. तेव्हा आज आपण हे टॅलेंट पाहूया. आर यू रेडी? येस. आणि ह्या पहिल्या आठवड्याचं जोरदार सेलिब्रेशन करूया. आता मी एका वेगळ्याच जोडीला बोलतो. आपल्या घरात 2 वहिनी लपल्यात. एक आहेत सोनावणे वहिनी आणि दुसऱ्या आहेत कारंडे वहिनी. वहिनी या.
नुकताच महाराष्ट्रात हळदी कुंकू झालाय. बघूया तुम्ही काय करताय ते. सोनवणे वहिनी, रेडी सर. बरेच दिवस पार्लरला गेलेले दिसत नाही तुम्ही. चला 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 काय काय चला की पाटा पाटा. कुठे घेऊन आली मी? अप्पर लिप करत होती. काय करताय तुम्ही? कसा की काय तुमच्या अपर लिपचं घेऊन बसला एवढं? अपर लिप हे बघा समजी सकाळ सकाळी छपाटचट करून आली ती. सगळ्या बायांच्या रांगा लागलेल्या माहितीये का? सकाळ सकाळी खर खर ओके, कळलं. पण आहे कोण हे? हे माहित नाही बाई तुम्हाला? नाही. काय तुम्ही पण बाबा बिग बॉसच्या सीटवर आलोय आपण. अय्या, मग अय्या, हे ते बिग बॉस आहे. आपण ते रोज रात्री बघतो ते. हा हेच आहे की ते. बिग बॉस 6 मराठी. हा, हळू जीव जाईल, जीव जाईल. हा, थांबा बाई पुरुषासारखं करू नका. थांबा जरा. ते मला एक विचारायचं होतं तुम्हाला. काय काय ते याच घरात ती चावी चोरी तुम्हाला माहिती नाही आमचं ठरलंय सांगायचं नाही म्हणून बाबा. आम्ही नाही जाणार बाबा. नाही अगं बाया मुर्दा बशी मारा एकमेकाला मारा. जीव घ्या, शिव्या द्या, मांड्या पण फोडा. बघ एवढे तयार झाले बाबा. नटून थोडून मेकअप बिकअप करून आले ते. गोडगोड पण आहे. अरे हो गोडगोड पण आहे. हो काय मोदक बसलाय. अरे मोदक हसतोय. अरे देवा. पहिल्यांदा बघितलं मी मोदक कुळ्या केसांचा. अरे काय गाती काय गाती काय गाती काय गाती काय माहिती. अरे सारखं माहिती सरती गायला चान्सच मिळत नाही तिला. तै सरती करत बसती ही सरभोळी. पण आता काय झालंय माहितीये का? कॅप्टनशिपचं माईक आलंय हातात. आता असा राग लावती, सगळ्यांना तालावर नाचवती बाई. माहितीये का? गुणी ग माझ पोरगी. गुणी काय काय मागे बघा तो मोठ्या केसांवाला तो. अरे यो पुराणी हवेली. अरे बाबा ये तू इकडे. इधर आओ. मराठी कळतं का नाही याला? इकडे बाबू ये उभं राहा बघू. हा नमस्कार. सर त्याची मिमिक्री करत होती. तुम्हाला काय वाटलं? हा वा आहे ना चिकन. वा बघू जरा. बघू की काय एवढं असतंय. आम्ही बघतो दिवसभर घरात नुसतं उघडं फिरत असते. आता काढा बघू. बाई अयो बघू जरा. पोट कुठं आहे? ह्याच्या मागे आहे पोट. हे घे हे पोट याला असतं. हे पोट असते. हे काय? करा बहिणी. आय आलो बाबा. कोण आहे का? पलीकडं भिंतीचा कोण आहे का? नाही थांब फोन करतो. कुणाला फोन करताय? हॅलो JCB. भीत पाडायची आहे. नाही अर्जंट आहे हो. भीत पाड नाही ती रस्त्यातच उभी आहे ना मध्ये. नाही थांबा नाही रस्ते नाही ती पाडावी लागेल. काय आहे ते आमचं बार काय का नाही येता जाता एक नंबर करताय त्याच्यावर. पाडायची की एकदाची भीत काय करायचंय त्याला? हा या काय करताय तुम्ही? काय छान आहे पण कपडे घालत जा रे. हा कपडे घालत. 1 2 3 4 5 6 7 8. लक्ष ठेवा. एखादं बिस्किट पडलं की पटकन उचल. कळलं का? कोण झालं? हे बघा ती त्याच्या बाजूलाच बघा ती नटली आहे ना. ती कोण? ती हो ती नटली आहे ना. इकडे घातलं वगैरे ते चमकीला ते. हायो ते बघा तुम्हाला. ही मांडी फोडणारी बाई. हो कोल्हापूरची वाघिण ती. लोक असे घाबरतात तिला. कोल्हापुरात शिकली आहे ती कुस्ती तलवारबाजी. काय सांगता काय?
ही तर येऊन काय शिकली? इथे येऊन हे शिकली की चावी कुणालाच द्यायची नाही. आता तिला काहीच शिकायची गरज नाहीये. होय, ते महत्वाचं आहे. तर ताण लागली हो. स्विमिंग पूलचं पाणी काय करता तुम्ही? विचारलं विचारलं आपलं, त्याला काय स्विमिंग पूलचं पाणी काय? बाकी तुम्ही अजून कोणाला ओळखता? अरे ते काय इथे बघ की कोण आहे? जागा बघा माझ्याकडे बघा. काय हो? लिंबू लिंबू. हे तेच ना, अरे उडतय ते. अरे ही ती आहे स्लो मोशन. ती अशी ती झिंज उडवत असते ना, ती अशी आणि अशी उडवत असते ती. हा. तिला सकाळी हाक मारली ना बेडरूम मध्ये तर संध्याकाळी पोचती ती. एवढी स्लो आहे ती, माहितीये का तुला? आणि काय झिंजा छान आहे. वा सागर वा. झाडू कशी मारते माहितीये का? झाडू कशी मारते माहितीये कशी का? कशी कशी अरे झाडू कुठं, कचरा कुठं, हिचं लक्ष कुठं? ही काय बोलते? हिच्या कंबरटाने लाथ घालायची, वाकवायचं आणि असं करायला लावायचं, असं करायला लावायचं हिला. नाही नाही, पण पोरगी लय चांगली आहे. पोरगी लय चांगली, लय मी काय म्हणते, चावी कुणी तुम्हाला माहिती ना. बर 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 बर. अजून कोण कोण आलाय रे? त्याच्या मागे बघा ते कोण? ते 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 अरे ओ आयो बादशाह चावाले. वा 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 वा. क्या बात. अरे लय मोठा माणूस, केवढं मोठं माणूस. राकेश नाव आहे त्यांचं. काय? होय, पण ते राकेश मध्ये क्यू टाकतात. राकेश असं राकेश असं बोलायचं त्यांना. असं असं करायचं. जास्त चिडू नको, लय मोठी मोठी माणसं हे हिंदी बिंदी मध्ये काम केलेलं आहे. मग कलाकार म्हणून लय फेमस आहेत मराठीत पण. मग माहित आहे का एवढं? आणि व्यवसाय एवढंच नाही, बिझनेस आहे मोठा त्यांचा. कोणता? चहाची टपरी आहे बाहेर. पण काय उपयोग नाही, चाललीच नाही ना. मग आता इथं टाकली. काय टर्न ओव्हर आहे माहित आहे तुला? काय बोलता? 17 रुपये रोज. ह्याच्यामुळे बंगला घेतलाय त्यांनी. एकदम एकदम परफेक्ट. अरे कोण कोण? ही बघ. तीच का? हा हिला बघितलं मी. होय 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 होय. अरे, आई, मला एक प्रश्न आहे, मी विचारू का? काय? माझं ऍक्च्युली शिक्षण. नको नको नको, प्रश्न नको विचारू. एकच विचारायचंय मला. अरे नको, काय झालं? तू एक शब्द विचारशील ती अख्खी कांदबरी वाचती. पण मी त्यांची खूप मोठी फॅन हा? आहे. ते काहीतरी एक मोठा शब्द म्हणतात, ते असं काहीतरी सर्वांना म्हणून दाखवतात. एक शब्द तो बोलून दाखवा ना प्लीज. काय? Supercalifragilisticexpialidocious. बघितलं, होय. भाषेवर असं प्रभुत्व पाहिजे. बरोबर. येते का कुणाला अशी कन्नड? इंग्लिश आहे. इंग्लिश आहे? इंग्लिश आहे, होय. हे इंग्लिश आहे बाया. बर, मग मला एक गोष्ट सांगा. असून मी एक नगण्य पात्र म्हणून माझ्या एंट्रीला एवढा विलंब या नाट्याचार्याच्या अभिनय संपन्नतेकडे असा कानाडोळा का करावा? माझा अनुभव दांडक शब्द संपत्ती भरपूर कानेटकर काळ्या वाजेपर्यंत न थांबता मला व्यापपणे बोलता येतात. मग माझ्याकडे दुर्लक्ष बोला आता. बोला की. इतकं प्रभुत्व नाही, इतकं प्रभुत्व आली नाही. पोटी. मला सांगती बटे इंग्लिश शब्द मोडती. काय यो बघ कोण आहे? अरे देवा! अरे यो माहित आहे यो? अरे ऋतिकचा आवाज काय काढतो? ऋतिकचा आवाज आहे. काढ बाबा. What can I say? Well, we are here at Big Boss Marathi Season 6. Mr. Ritesh is here. I just love you all. Love you all. I just love you all. क्या बात. अरे कसं काय काय कसं? आणि कुठून काय काय कुठून शिकला हे सगळं? कुठून शिकला नाही, पण मेहनती पोरग आहे. मेहनती पोरग आहे. इतकी मेहनत करतात बिग बॉस मध्ये लोक यायला, इतकी मेहनत करतात, होय, होय, इतकी होय. कष्ट करतात. होय, होय. यांनी काय केलं माहितीये का? काय केलं? उपोषण. हो होय, उपोषण केलं. बर, मी काय, मला एक विचारायचं आहे. चावी कोणी चोरली? मी काय करताय? नाही नाही नको. काय ना कोण आहे? आई एवढी सुंदर बाई बाबा. अरे हिची साडीचं कलेक्शन बघितलंस का? कसलं साडीचं कलेक्शन? का? काय नाही साडीचं कलेक्शन. हिचं दुकान आहे बाहेर, तिकडे काय सेल होत नाही म्हणून त्या साड्या घालून या बिग बॉस मध्ये आलेली आहे. आता बाहेर जाऊन विकणार आहे. बिग बॉसच्या साड्या 100 ला 2, बिग बॉसच्या साड्या 100 ला 2, बिग बॉसच्या साड्या 100. हे असं आहे यांचं. तर नाक. अरे ती बघ कोण आहे? कोण?
अयो हे बघ कोण आहे अयो रोशन भजनकर कर काय कर भजन अरे काय हो न? त्याचं भजन याचा व्यायाम आहे हा वा 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 आणि याचा प्रसाद हा? अख्ख्या घराचं जेवण काय नाही काय हाया कुणाकडे तरी म्हणलंय असं का होतंय कोणाकडे हा? कोणाकडे आरती बघ की हो ती लाजते ती हीच ना मला एक आवडतं काय टाइम टेबल एकदम पक्का यायचं अच्छा एकदम पक्क म्हणजे सोमवार ते रविवार कट टू कट तंत एकदम व्यवस्थित ना इकडचं तिकडं ना तिकडचं तिकडं टाइम टू टाइम असतं सगळं आपण दाखवूया का त्यांना कसं आहे ते? दाखव हाय. सकाळी 8 वाजता, उठती सकाळी 10 वाजता, भांडती दुपारी 12 वाजता, रडती दुपारी 2 वाजता, सॉरी म्हणती दुपारी 4 वाजता, जेवण करती दुपारी 4 वाजता हा असंच आहे तोपर्यंत दंगा चालू असतो दांगा ना. चालू असतं बरोबर अरे ती कोण आहे रे कोणती ते बघा आधा तो तर तिचा बेड आहे काय नाही राधा ती राधा आहे ती मग ते त्याचा आधा आहे ना आज राधा आहे ती राधा आहे ती ही नाचते आणि सगळ्यांना नाचवते अरे हो हो, होय, हो होय, होय. अरे सगळ्यांना नाचवते नाही का होय. आणि काय दरार राहायचा काय दरार काय आवाज बारक्या बारक्या पोरांना पकडते आणि हलवते ए बाबा लक्षात ठेव आणि हे बारकं पण शहाणं आहे व्हय. आहे. कडेवर बसायला जात नाचतंय की, असं करायचं नाही ती एवढी वत्सा वत्सा करते ना तुला कच्चा कच्चा खाऊन टाकेल ती असं नाही करायचं काय ना? हे बघ हे लय मेहनती घेतली खूप मेहनत. म्हणजे गरिबीतून माणूस वर आला रे हा? आधी केसांवर फुगे घ्यायचे माहितीये तुला बरोबर. केसांवर काय फुगे. व्हायरल मग ना? आता एवढे मोठे झाले फुगे देऊन केस घेतात ते दाखव जरा उडून दाखवते की उडून दाखवते उडून दाखव आय शाबास, एक नंबर. ए, बरं मग बरं सगळे भेटले होय कोण राहिलं काहीतरी कमी वाटते ना होय असं म्हणजे एकदम सुन वाटतंय म्हणजे असं अशी मजा नाही येत, मजा येत नाही ऐक ना, ते दोघे कुठे आहेत ते कांदिवलीचा रॅम्बो आणि ठाण्याचा आर्नोल्ड कुठे आहे ते दोन बहिणी आल्या होत्या त्यांना घेऊन गेले हो अच्छा 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 बरं मी काय मत सांगते आता स्कूटर आहे का नाही होय. आपापसात वाटून घेऊन जाणार होय कारण ते दोघं विनर आहेच होय अच्छा कशाला एवढे लाईट बिल भरायचं एवढा खर्च करायचा रोजचं जेवण घोषित द्यायचं. करून टाका त्यांना हा. काय काय विनर Winner अजून काय घोषित करून तर रितेश भाऊ पण बघा त्यांना पण समजा जरा रितेश भाऊ ऐका ना एवढा खर्च करण्यापेक्षा दोघांना विनर करून टाका करून टाका करून टाकायचं का होय करून टाका संपून टाका विषय कशाला तुमचा पण वेळ वाया घालता तुम्ही पिक्चर वगैरेच्या कामात शूटिंग मध्ये असता जनीला वहिनीच्या जरा टाइम वगैरे स्पेंड करा जरा एन्जॉय करा अहो स्कूटर तर देईन मी पण चालू करायला जी चावी लागते ती कोणीच थँक्यू 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 वेल डन वा 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 थँक्यू अप्रतिम थँक्यू भाऊ तुम्ही दोघांनी खरंच खूप कमाल केली खूप कमाल खूप मजा आणली पहिल्या आठवड्यात जे हसवायचं होतं जी धमाल जी मस्ती जो धमाका पाहिजे तो तुम्ही ह्या तुमच्या ॲक्टमध्ये खरंच रंगवला सगळ्यांबद्दल बरंच काही बोललात पण महत्त्वाचं मला एकच प्रश्न आहे की चावी कुणी चोरली तुम्ही बघितलं असणार ना मी सांग हे फक्त 3 लोकांना माहिती आहे मला माहिती आहे बिग बॉसला माहिती आहे आणि ज्यांनी चावी चोरली त्या व्यक्तीला माहिती आणि आज तो मोठा खुलासा मी करणार आहे पण खुश होऊ नका हा खुलासा हा तुमच्या समोर होणार नाहीये अरे यार तुमच्यापैकी कोणालाही कळणार नाही ती चावी कोणी चोरली पण प्रेक्षकांना नक्कीच कळणार आहे ती चावी कोणी चोरली कारण काय 2 दिवसापासून 3 दिवसापासून प्रत्येक रील मध्ये एकच चालू आहे की चावी कोणी चोरली
चावी कोणी चोरली. या घरात आपण पाहिलेत खूप जबरदस्त लढाया झाल्यात, बॅटल झालेत, पण आता एक वेगळी बॅटल रंगणार आहे आणि ती आहे डान्स बॅटल. आपल्याकडे आहेत 2 डान्सिंग क्वीन्स. एक आहेत राधा, ज्या सध्या आधाच आहेत, आणि दुसऱ्या आहेत रुचिता. राधा, रुचिता या, स्टेज वाट बघतो तुमची. छान नाचला तुम्ही दोघी, फॅन्टॅस्टिक, कमाल. रुचिता, तुम्ही शेवटी दीपाली यांना उठवलं. तोपर्यंतच गाणं संपलं सर. होय, मग काय करायचं वाजवा ना एकदा. आता? तुम्ही बसा. दीपालीजी, मंच तुमची वाट पाहतोय. दीपाली, अतिशय ग्रेसफुल परफॉर्मन्स. खरं म्हणजे नृत्यात ग्रेस कसा असावा ते Correct. तुम्ही आत्ता इथे दाखवलेलं आहे. Yes. फॅन्टॅस्टिक. आता मी बोलवणार आहे सचिन, प्लीज या.
पण आपल्या बिग बॉसच्या घरात रोज सकाळी एक सिच्युएशन होते. तुम्ही सगळे झोपलेले असता आणि जोरात गाणं वाजतं आणि सगळे नाचू लागतात. येस. तीच सिच्युएशन तुम्हाला आहे. आता समजा हे सगळे झोपलेले आहेत हां. आणि तुम्हाला त्यांना उठवायचं आहे. कुठलं गाणं म्हणाल? भाऊ माझंच गाणं आहे या वर्षाचं चांगलं गाजलेलं. तर सगळेजण असे कन्फ्यूज झाले पाहिजे म्हणून मी ते गाणं म्हणेल. अरे चंग थँक्यू भाऊ. भाऊ एक दोन लाईनी आपल्या बिग बॉस साठी आणि तुमच्यासाठी मी थोडंसं असं विचार केला होता. अरे प्लीज. शिव छत्रपतींचे मावळे आम्ही, मराठी आणि ऐराणी आमची जान आहे. ही महाराष्ट्र भूमी सोन्याची खान आहे. रितेश भाऊ तुम्ही आमचा अभिमान आहे आणि मराठी बिग बॉस पूर्ण महाराष्ट्राची आणि भारताची शान आहे, शान आहे, शान आहे. वा वा वा. थँक्यू सचिन, थँक्यू सो मच. सगळेच येऊन गेले तर कॅप्टन कशा मागे राहतील? या कॅप्टन. आपला जो हा शो आहे ना बिग बॉस मराठी, हा खूप वेगळा आहे. हे कुठं दिसलं माहिती आहे का? त्या दिवशी सगळेजण हळूहळू झोपायचा प्रयत्न करत होते, पण त्या रात्री तुम्ही अंगाई गायलात आणि अख्खं घर शांत झोपलं. माझ्यासाठी हा अख्ख्या आठवड्यातला बेस्ट मोमेंट होता. कारण बिग बॉसच्या घरातलीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र शांतपणे ऐकत होता. एवढ्या गोंधळलेल्या घरात एक स्थिरता आणि तुमच्या सगळ्यातली जी एकत्रता आहे, ऐक्य आहे, ते त्या दिवशी त्यावेळी आम्हा सगळ्यांना दिसला. आता प्राजक्ता, बिग बॉसच्या घरातलं जे वातावरण आहे ते तुम्हाला माहितीच आहे, तुमच्या डोळ्यासमोरच आहे. तर ते डोळ्यासमोर ठेवून तुम्ही कुठलं गाणं म्हणाल? इथे ना खूप सारखं, म्हणजे सकाळी काही असतं, संध्याकाळी वेगळं असतं, दुपारी काय वेगळं असतं. म्हणजे कालच रात्री सोनाली आणि आपली रुचिता ते काहीतरी एक एक्सचेंज करत होते, आपले एक्सपिरियन्स, लाईफ एक्सपिरियन्स वगैरे. आणि कट टू आधीच आपण बघितलं जे इकडे घडत होतं ते इतके दोन कॉन्ट्रास्ट असे सीन्स आहेत. तर इकडे दर क्षणी ते बदलत असतं. तर त्याच्यासाठी एक गाणं असं सुचतंय, जुनं गाणं आहे या घरासाठी. ग्रेट. ब्युटिफुल. थँक्यू. मी हेच सांगत असतो की ठीक आहे, वादविवाद होत असतात, पण काही काही मोमेंट्स ना आपण असे काढले पाहिजेत घरात, जिथे आपण सगळे एकत्र आलो पाहिजे, शांत झालं पाहिजे. कधी कधी ते मोमेंट्सना एन्जॉय केले पाहिजेत. एकमेकाचा जो सहवास आहे, ठीक आहे, टास्क येतील, भांडणं होतील, परंतु काय ना की प्रत्येकजण ह्या घराच्या बाहेर गेलं ना हे घर मिस करतं.
आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला भांडणं आठवणार नाहीत, पण ते जे मोमेंट्स आहेत, ते जे क्षण आहेत, जे एकमेकाबरोबर तुम्ही एकमेकाला समजून घेतलेलं आहे किंवा शांतपणे गप्पा मारलेल्या आहेत, ते आयुष्यभर आठवतील. तर डोंट मिस दिस मोमेंट्स. थँक्यू. तुमच्या सगळ्यांच्या ह्या फिलिंग्सच या सेटला घर बनवतं. येस. छान वाटतंय तुम्हा सगळ्यांना एकत्र बघून. एकत्र तुम्ही हसताय, एकमेकांचे परफॉर्मन्सेस एन्जॉय करताय, एकमेकांना जज करूनही जज करत नाही आहात असं मला वाटतंय. तर चांगलं वाटतंय. प्लीज. थँक्यू. सगळ्यांनी परफॉर्म केलं आहे. आता एका माणसाचं स्पेशल परफॉर्मन्स आहे आणि ते आहेत राकेश. वॉट? मी काय करतो? रेडी आहेत ना तुम्ही? कशासाठी? चहा बनवा, मी येतो. तुम्ही पाहत आहात बिग बॉस मराठी, को पावर्ड बाय डॅन्यू प्रॉपर्टीज, संतूर सोप, विठोबा प्रीमियम हेल्थ टूथपेस्ट. स्पेशल पार्टनर्स MYK लिटिक्रिट टाइल एडिसिव्ह, पितांबरी डिशवॉश जेल, पुणा गार्डगेट आणि सन्स लिमिटेड, जेमिनी कुकिंग ऑइल, कॉटन किंग अँड तुनवाल ई मोटर्स. चला आजचं हे धमाल सेलिब्रेशन कंटिन्यू करूया. त्यासाठी जाऊया बिग बॉसच्या घरात. तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रात सध्या इलेक्शनचा माहोल आहे. तिकडे त्यांना वोट्स पडत आहेत, पण तुम्हालाही वोटिंग झालंय. आता कोणाला किती वोट्स मिळालेले आहेत हे मी सांगणारच आहे. पण त्याआधी एक इंटरेस्टिंग गेम खेळूया. काय ना, या आठवड्यात प्रत्येकाने आपापली एक ओळख बनवली आहे. समजा हे बिग बॉस जर एक मंडळ असेल, तर तुम्ही सगळे वेगवेगळ्या पदावर असाल. कोणी अध्यक्ष असेल, कोणी सचिव असेल, कोणी सल्लागार असेल. तर आता जाणून घेऊया बहुमताने, भाऊमताने नाही, बहुमताने कोण कुठल्या पदावरती आहे. ठीक आहे. तुम्ही रेडी आहात? हो. चला, त्यासाठी मी काही प्रॉपर्टी पाठवलेली आहे. ती स्टोर रूम मध्ये आहे. ओमकार, विशाल, प्लीज जाऊन घेऊन येते. हा, मी एक बोलू का? बोला. किती वाजले सांगतान का जरा? इथं काहीच नाही. किती वाजले माहित नाही, पण थोड्याच वेळात 12 वाजणार आहेत. तर हे आहे बिग बॉस मराठी मंडळ. आणि आज होणार आहे पदाधिकाऱ्यांची घोषणा. आणि सगळ्यांना ट्रॉफीज देऊन आपण त्यांचा सन्मान करूया आज. रेडी आहात तुम्ही? येस सर. तर आधी मी मंडळाचे सरचिटणीस सागर कारंडे यांना स्टेजवरती बोलवतो. त्यांच्या हस्ते आपण ट्रॉफीज देऊया. पण ट्रॉफीज आपण बहुमतानेच देणार आहोत. तर पहिलं पद आहे मलाच सगळं कळतं या मंडळाचे अध्यक्ष. बहुमताने सांगा कोण आहे? मलाच सगळं कळतं बाबा. सांगा कोण असं वाटतं? विशाल दादा. विशाल. विशाल, तुम्हाला पण वाटतं का तुम्हीच आहात या मंडळाचे अध्यक्ष? हो. कळतं तर वळत का नाही? या, अध्यक्षपद स्वीकारा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मलाच सगळं कळतं मंडळाचे अध्यक्ष विशाल. तर पुढचं पद आहे भाषण कमी उपोषण जास्त मंडळाचे कार्यकर्ते. वन अँड ओनली आयुष. बहुमत आहे का एकमत आहे? एकमत जोरात आहे. तर मला वाटतं याच्यात माझ्यासोबत सागर दादा आणि सचिन सर पण यावेत. तुम्ही पण साथ दिली होती. नाही नाही, हे बहुमत आहे हो. पण एक मी काय म्हणतोय, तुम्ही अध्यक्ष झालात, 2 शब्द तरी बोला. अध्यक्ष पदासाठी खूप खूप आभार. आणि पुढच्या आठवड्यात अजून एक वेगळं अध्यक्षपद मला मिळेल याचा मी खूप प्रयत्न करीन. आणि सरांनी जे सांगितलंय त्याच्यावर मी लक्ष देऊन काम करीन. आणि धन्यवाद. पुढच्या आठवड्यात, ह्या आठवड्यात मी दिसलो, अध्यक्षपद तुम्हाला मिळेल अशी अपेक्षा आहे. येस सर. येस सर. तिसरं आहे
फॅन्सच्या जीवावर उडणारा या संघटनेचे अध्यक्ष. फोकस इंडिया. अरे मी नाही घाबरत कुणाला, माझे फॅन्स आहेत. अरे नाव घ्यायच्या आधीच तुम्ही आलाय. आम्ही डिक्लेअर केलं ना. डिक्लेअर केलंय. या 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 बहुमत आहे. काय नाही, फॅन्सच्या जीवावर उडतो बिकॉज फॅन्सनीच बनवलंय मला. माझे जे फोकस्ड मंडळ आहेत त्यांच्यामुळेच मी आज इथे आहे आणि त्यांच्यासाठीच ट्रॉफी जिंकायची आहे, ठाण्यासाठी ट्रॉफी जिंकायची आहे. सो त्यांच्या जीवावर नाही उडणार तर मग कुणाच्या जीवावर, स्वतः जीवावर तर नाही उडू शकत. सो म्हणून हे अध्यक्षपद मला खूप जास्त आवडेल. तुमच्या हातात ही ट्रॉफी आहे आज. उद्या बिग बॉसची ट्रॉफी असू शकते. याच्यासाठी नीट खेळा, जपून खेळा. फॅन्स तर आहेतच. थँक्यू सर, थँक्यू. पुढचं पद आहे जाऊ तिथे गाऊ मंडळाचे अध्यक्ष. सचिन या अभिनंदन सचिन. थँक्यू भाऊ, धन्यवाद. काय वाटतं तुम्हाला, हे अध्यक्षपद तुम्हाला मिळालेलं आहे? भाऊ, मी जे घरामध्ये मनोरंजन करतोय आपल्या सगळ्या स्पर्धकांचं, त्याचं एक मला फळ भेटलं या ठिकाणी. त्याचा आनंद वाटतोय. दुसरं पद आहे नुसती चर्चा नो मोर्चा या ग्रुपचे ऍडमिन. फक्त चर्चा करतात, दुसरं काही करत नाहीत. ऍक्शन शून्य. सोनाली. अरे गप्प चर्चा करते ना. सोनालीसाठी किती आहेत? सोनाली घेते. अरे बापरे. या फोटो घे. फोटो घ्या. इथे त्या. चला, अभिनंदन. तर सोनाली, तुम्हाला काय वाटतं, यांनी विचार करून तुम्हाला दिलाय का कट करून तुम्हाला दिलेली ट्रॉफी? काय माहित आहे, त्यांची डोके मलाच कळत नाही. तर आता चर्चा करू नका, सरळ मोर्चा करा त्यांच्यावरती. आय थिंक मोर्चा चर्चा मी सगळंच करणार आणि आणखीन काड्या लावणार. नेक्स्ट टाइम पासला आणखीन काड्या बघा तुम्ही. चला, पुढचं पद आहे आग लावा आणि मजा बघा समूहाचे मार्गदर्शक. हे होता. हे बरं आहे. स्वयं घोषित अध्यक्ष झालेले आहात तुम्ही. दोन मंडळाचे अध्यक्ष. Thank you very much. मला माहित होतं की मला ट्रॉफी मलाच भेटणार आहे. एक काय, दोन काय, तीन काय. पण असं का वाटतं की ही ट्रॉफी तुम्हालाच मिळायला पाहिजे होती? आय थिंक ठीक आहे, आग लावते तर मी आहे, आग मी लावणार आणि मी आणखीन लावणार. आणखीन काढ्या लावणार. सो वेलकम टू बिग बॉस मराठी 6. पुढची ट्रॉफी आहे बस कट रहा है. मला माहितच मंडळाचे सचिव. बस कटरा. बस बस कट रहा है म्हणजे ठीक आहे, दिन जाने दो, पगार आने दो. काय चल रहा है, दिन इधर कट रहे रोशन. दिवस चाललेले आहेत, रोशन. दिवस काढतोय आपण. रोशन. एकच उमेदवार. इधर रोशन किंवा राकेश. म्हणजे तुम्ही राकेश रोशनला देणार आहे अवॉर्ड? राकेश और रोशन. Correct. राकेश रोशनला अवॉर्ड. वर्किंग एव्हरी डे यार. दोघांना. चला दोघे या. दोघे या, चला. राकेश रोशन घ्या. पुढचा अवॉर्ड आहे रडारड ग्रुपचे ऍडमिन. मिस तन्वी. एकच. मला सांगा, किती लोक रडलेत ह्या घरात एका आठवड्यात? मी एक जात. आय थिंक काय आहे, रुचिता आणि तन्वी. हा, या दोघी रुचिता आणि तन्वी. येस. तन्वीसाठी किती लोक आहेत मत? अरे बाप रे. हेवी. आम्ही बी येतो. पण मला तन्वीचे आहे ना मगरमच्छचे आसू वाटतात मग अरे बाप रे. कधी कधी. हो क्रोकोडाईल टीयर्स वाटतात. तन्वी, पुढच्या वेळेस खरे असू दाखवा त्यांना. हिला काहीतरी वाटलं माझ्यासाठी, हे महत्वाचं आहे सर. जिंकले मी, हिला काहीतरी वाटलं, ही बोलली. गुंगा बोला, मिस्टर इंडिया बोला, कुछ तो बोला रे. अरे दिला नाही अवॉर्ड. जिंकले.
ये सर मला तसं पण बाहेर सगळे रडूबाई रडू म्हणतातच आणि इथे पण हा अवॉर्ड मिळालाय. मला वाटलं होतं इथे मी कमी रडेन, बाथरूम मध्ये जाऊन रडेन, पण बाथरूम मध्ये कॅमेरा नाहीत ना म्हणून काय उपयोग. नाही मी तिथेच जाऊन रडते कारण तिकडे कॅमेरा मोस्टली मी तिकडेच जाऊन रडायचा प्रयत्न करते. पण जेव्हा सगळ्यांसमोर मोठी भांडण होतात तेव्हा माझे अश्रूंचा बांध तिथेच फुटतो. पण ठीक आहे, आता काय अवॉर्ड मिळाला मला चांगलं वाटतंय. कोणताही असू दे हातात माझा अवॉर्ड आहे त्याबद्दल मला छान वाटतंय. चला चांगलं आहे, तुम्ही तिथेच थांबा. राकेश रोशनजी पुढच्या वेळेस म्हणजे ह्या घरात राकेश रोशन पण आहे, ऋतिक रोशन पण आहे. नेक्स्ट आहे भांडण सोडवा सोडवी समितीचे अध्यक्ष फक्त राकेश. राकेश या अध्यक्षपद स्वीकारा. नाही पण मला वाटतं की हे एक चांगली समिती आहे आणि चांगलं अध्यक्षपद तुम्ही स्वीकारलेलं आहे. Thank you, जर thank you. भांडण आभारी झालं आहे. तर प्लीज सोडवा. येस गुंता वाढू देऊ नका जास्त. आपण तिथेच थांबा. प्लीज भांडण कमी करा यार थोडी. लास्ट आहे नुसती बोंबा बोंब समितीचे अध्यक्ष. ह्यांनाच द्या. नाही नाही मी सांगू का, मी जसं इथे अनाऊन्स केलं तिथे एक व्यक्ती होती रुचिता ती लाजली आणि डोळे खाली त्यांनी केले कारण त्यांना माहिती होतं. रुचिता या गंमत केली आहे. या थँक्यू सो मच. तुम्ही मला हे अवॉर्ड दिलात. बोंबा बोंब कमी नाही होणार पण शब्द सुधारेन. व्हेरी गुड. काय आपण हे सगळं करतो, एक मस्ती मजा धमाल आपण एकत्र करूया. चला सगळ्यांना पदं मिळालेली आहेत, सगळ्यांनी आपापली कामं करा. चला तुमच्यासाठी मी काहीतरी एक एक्साइटिंग गोष्ट घेऊन आलोय. मी तुमच्यासाठी एक पिकनिक अरेंज केली पिकनिक वाव. आणि ती पिकनिक आहे पिकनिक टू फिनाले. आणि तिथपर्यंत जाण्यासाठी एक कार पण पाठवली. जा कोणीतरी घेऊन या ती कार. आयुष रोशन गोविंदर. तर ही आहे पिकनिक टू फिनालेची गाडी आणि ही जाणार आहे डिरेक्ट फिनालेला. मी काही ड्रायव्हर्सचं नाव अनाऊन्स करणार आहे जे येऊन ड्रायव्हिंग सीटवर बसतील आणि ते 4 जणांची नावं सांगतील. त्यांच्या मते त्यांच्या बरोबर फिनालेला जातील. आता ते दोन्ही प्रकारे असू शकतात. आयदर स्ट्रॉंग कंटेंटर्स असू शकतात जे डिझर्विंग आहेत किंवा वीक असू शकतात की तुमच्याबरोबर जर वीक कंटेंटर असतील तर फिनाले तुम्ही जिंकाल. तर ड्रायव्हिंग सीटवर बसणारे पहिले सदस्य दिव्या या. दिव्या सांगा कोण असणार आहेत ते 4 सदस्य आणि का. तर माझ्या मते स्ट्रॉंग कंटेस्टंट जे इंटलेक्च्युअल आहेत ते मला वाटतात. एक सागरदादा वाटतात जे वैचारिक आहे. भलेही त्यांचं ते ह्यामध्ये बोलतात, कधी कधी कॉमेडी करतात पण ते बोलतात ते मुद्द्याचं बोलतात मला असं वाटतं. दुसरं मला असं वाटतं की राकेश दादा आहे. तर राकेश दादा खूप कमी बोलतात माझ्या मते तरी, पण समजून घेतात आणि समोरच्याचं ऐकतात, समोरच्याला मत मांडायला टाईम देतात आणि ते तेच घेतात जे समोरच्याला एक्झॅक्ट कळायचं. तिसरं समजते आयुषला. तोही फार भलेही तो आठवडाभर तो दिसला नसेल जनतेला किंवा काय पण त्याची जी विचार ठेवण्याची पद्धत आहे तो माणूस म्हणून चांगला आहे. आणि चौथं माझं नाव असेल दीपालीताई ऑब्व्हियसली. त्या माझ्याही फेवरेट आणि महाराष्ट्र त्यांनी एक म्हणजे महाराष्ट्रावरती छाप आहे त्यांची एक अदाकारा म्हणून, कलाकार म्हणून. आणि कलाकार मेन माणूस असतो जर समाज घडवत असतो तर त्यांची फार गरज आहे. मग भले ह्यांच्यापैकी माझं कॉम्पिटिशन कोणी असेल मला प्रॉब्लेम नाही आहे. ग्रेट. तर त्या 4 जणांनी या कारमध्ये बसा आणि एक सेल्फी घ्या. आपण जेव्हा फिनाले वीक मध्ये जाऊ तेव्हा हा सेल्फी आपण चेक करू. हेच ते 4 जण आहेत. तर आता
तुम्ही आहात, अभिनंदन तुमचं. धन्यवाद. आणि बाकी सगळे तुम्हाला तुमची पातळी आणि लेवल कळलेली आहे. खूप खूप अभिनंदन तुम्हाला सगळ्यांना. तुम्ही एक बस बुक करा आणि घरी जा. बस झालं तुमचं, आता ही गाडी निघाली. या, थँक्यू सो मच. आता ड्रायव्हिंग सीटवर बसणार आहेत राकेश. या. पहिलं मला वाटतं सागर, कारण की सागर इज अ होलसम एक पॅकेज आहे. खूपच चांगला माणूस आहे आणि ग्रेट ह्युमन बिईंग, आणि त्याला इज अ व्हेरी एंटरटेनिंग पर्सन. आणि तो कॉम्पिटिशन म्हणून तो खेळ खेळतो, पण तो स्वतःच्या पद्धतीने खेळतो आणि चांगला खेळ खेळतो, स्वच्छ खेळ खेळतो. देन प्राजक्ता फॉर शुअर, तिच्या व्हॉइस मधनंच कळतं तिची प्युरिटी काय आहे. आणि मला प्युअर लोक खूप आवडतात. तुझ्याबरोबर कॉम्पिटिशन करायला मला खूप आवडेल. दीपाली ताई, ऑब्विसली शी इज ॲज शी सेड की बेहतरीन अदाकार आहेत आणि मन खूप साफ आहे, प्युअर आहे. दिव्या, ऑब्विसली दिव्याची विचारधारणा खूप क्लिअर आहे आणि तिची त्या लेवलवर ती ज्या पद्धतीचा विचार घेऊन आलेली आहे. मला वाटतं की फायनलिस्ट असे हवेत जे काहीतरी प्रचार करतील, काहीतरी मेसेज देऊ शकतील चांगला. या, सेल्फी घ्या. बाकी सगळे सेम आहेत, फक्त आयुषला गाडीतून उतरवलेलं आहे राकेशनी. आणि बस गेल्यामुळे तुम्हाला आता चालत जावं लागेल. या, नेक्स्ट आहेत डॉन. या धन्यवाद सर. या, तुमच्याकडे लायसन्स आहे का? नाही काढू, घरी गेल्यावर हा, काढू लायसन. सोनाली ताई असं वाटते की मला साथ देते ती आणि मला सांभाळून घेऊ शकते, त्याच्यामुळे ती मला योग्य वाटते फिनाले लोक नेण्यासाठी. आणि दुसरी नंबर आहे दिव्या ताई. ती मला कुठं काय करायचंय, कुठं काय नाही करायचं समजून सांगणारी आहे दिव्या ताई, म्हणून मला तिला पण योग्य वाटतंय. आणि तिसरी नंबर वाटते मला दीपाली मॅडम, कारण की ते मला लेकरासारखं समजून सांगतात कुठं काय करायचंय काय नाही ते, त्याच्यामुळे मला योग्य वाटतं दीपाली ताई. सागर दादा मला कुठल्या गोष्टी करायला पाहिजेत आणि कुठल्या गोष्टी नाही करायला पाहिजे याच्याकडून मला ही शिक भेटती, म्हणून मी त्यांना एक करू शकतो. अहो मला एक गोष्ट सांगा, जर हे सगळेच लोक तुम्हाला सांगणार असतील काय करायचं आणि काय नाही, तर तुम्ही काय करताय? आता इकडे बघा सर, आता इतक्याला निवड आहे मी फिनाले लोक नेण्यासाठी, तर बाकीचं आता माझी पण गॅरंटी नाही. आता महाराष्ट्राच्या हातात आहे कोणाला कुड्रोक नेऊन टाकायचंय आणि कुड्रोक नाही. या, सगळे सेल्फी काढूया. काढा सेल्फी. झाला, काढला फोटो. थँक्यू सो मच. सोनाली, ड्रायव्हिंग सीटवर बसा आता तुम्ही. माझं आहे पहिलं नाव तर मी करणचं घेणार, कारण मी पहिल्या दिवशीपासनं त्याच्याशी बोलत आहे, त्याला मी बघत आहे. आमचं काफी बोलणं पण होते, तर मला कळलं आहे की त्याला गेम हा कळला आहे आणि तो खूप चांगला पण खेळतो. आणि मी त्याला नेहमी बोलते की त्याच्या मनभूमीमध्ये जी रणभूमी चाललाय ती खूप छान आहे, तर मला ते कळत आहे. तर माझं पहिलं नाव आहे करण. दुसरं नाव आहे माझी फेवरेट तन्वी आहे. ती पण स्ट्रॉंग कम्पेटिटर आहे आणि तिला माहिती आहे की कसं खेळायचं आहे आणि ती जाणार, ती फिनालेपर्यंत जाणार. काही असो, भांडण असो, तंटे असो, रडणं असो, मगरमच्छ के आसू असो, काही असो, पण ती करत आहे. आणि माझं आणि तिचं एकदम वी आर गुड फ्रेंड्स, बेस्ट फ्रेंड्स. ओके, बेस्ट फ्रेंड्स. तिसरं नाव आहे प्रभूनी माझं नाव घेतलं, सो फ्रॉम हार्ट मी प्रभूचं नाव घेणार. तो खूप खूप प्रेमळ आहे. मी तर त्याला लहान बाळ बोलते. तो खूप छान आहे, खूप प्रेमळ आहे. आणि मी त्याला सांगितलं पण बाहेर जाऊन आम्ही दोघे एक व्हिडिओ कोलॅबरेट करणार, तर मला हा पण. सोनाली, तुम्हाला मी सांगू इच्छितो, तुम्ही ह्यांना लहान बाळ म्हणताय, पण ह्यांच्या जर तुम्ही रील्स पाहिल्या तर तुम्हाला कळेल की हे तेवढे लहान राहिलेले नाही आहेत. ओके, याचा अर्थ काय काय करतो तू रील्सवर? तर त्यांच्याबरोबर रील बनवण्याआधी त्यांची पूर्वीची रील्स पहा आणि तुम्ही काय कोलॅबरेट करणार आहात त्याच्यावर पण जरा विचार करा. ओके, जरा चौथा नाव. आय थिंक मी आमचं सरनेम सेम आहे, ओमकार राऊत, तर मी राऊतला बघते आणि पोटेन्शियल आहे. ठीक आहे, या सगळे एक सेल्फी काढूया.
चल बेटा चल पिकनिक टू फिनालेच्या गाडीमध्ये आता शेवटची गाडी ही फिनालेला निघणार आहे आणि त्याचे ड्रायव्हर आहेत रोशन. या मागाडी तुमची बसते काय वाटतं रोशन? मायावाला पहिला गडी एक आहे जो इथं भेटला मले, म्हणजे एक बहीण आणि एक भाऊच्या रूपात. रुचिता आहे. ओके, रुचिता का? कारण की तिच्यात एक ते आहे कोल्हापूरची पैलवान आहे ते, आणि दुसरी ते गेम खेळते, तर मला खूप चांगलं वाटते ते गेम खेळते तेव्हा. मला वाटते का ते जाऊ शकते मागं. ठीक आहे, व्हेरी गुड. दुसरं नाव विशाल भाऊ. विशाल भाऊले नॉलेज बी त्या गोष्टीचा, आणि ते आम्हाला समजून बी लागते असं करा तसं करा ते. तर दुसरं नाव विशाल भाऊले सांगेन मी. तिसरं कोण आहे? तन्वी. तन्वी तर म्हणजे कसं आहे, आम्हाला एंटरटेन बी करते, लढाजगती लढते, हसजगती हसते, आणि मेन म्हणजे तिच्या हातचं जे खातो आम्ही जेवण ते एक नंबर राहते. अरे वा. हा. आणि चौथं सचिन दादाला लिहिन मी. सचिन दादा यासाठी कारण की ते आपल्या विदर्भाच्या जवळपासचेच आहे, आणि त्याचे गाणे गिणे एवढे हिट आहे, मला लय आवडते. आणि ते इथंही मला एकदम भावासारखे एकदम सांभाळते. काही वाटलं तर तू म्हणजे बोलते माझ्या संग, आणि आठवण गिटून घरची येते ते मला पुरे सांभाळून घेते. तर मी चौथा माणूस आपले सचिन दादाला लिहिन. या सगळेजण या, सेल्फी घ्यायला या. शेवटची गाडी होती पिकनिक टू फिनाले. पण एक आहे, आतापर्यंत सगळ्या गाड्या अशा वाटल्या की सगळ्या कंटेस्टंट्सनी भरल्या होत्या, पण ही गाडी अशी वाटते की एका परिवाराने भरलेली आहे. कारण हे रोशननी निवडलेलं परिवार आहे. जल्दी जाएंगे. कारण का तुमचे सगळे जे मुद्दे होते ते हृदयातून आले होते, डोक्यातून नाही. ही तुमची निवड आहे. गुड लक. बिलकुल दादा. फोटो काढूया एक. चला सेल्फी. थँक्यू. या. तर जे लोक मल्टिपल वेळा भरपूर वेळा सिलेक्ट झालेत त्यांना हे घर फायनलिस्ट म्हणून पाहतंय. लोकांचे चॉईसेस काय आहेत, काय विचार करतायत तुमच्याबद्दल ते तुम्हाला आता कळलेलं आहे. ज्या लोकांची निवड झालीच नाही त्या लोकांनी विचार करा की पिकनिक टू फिनाले जर परत कुठल्या आठवड्यात आला तर त्या गाडीत तुमचा नंबर लागला पाहिजे. तर तुम्ही ही गाडी स्टोअररूममध्ये पार्क करा, मी येतोच. मंडळी, गेल्या 2 दिवसांपासून तुम्ही पाहत आहात बिग बॉस मराठीच्या घरात सोनाली राऊत यांची पॉवर की चोरीला गेली आहे. घरातील सदस्याप्रमाणेच संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडलाय की चावी नेमकी चोरली कोणी, आणि त्याचाच खुलासा आता मी करणार आहे. बघूया कोण आहे चावी चोर. त्यांना असं वाटतंय की माणुसकी नाही आहे, काय हा चोर, हा समोरच येत नाही आहे आणि असं नाही तसं नाही आहे. पण लिटरली आता मी तर कधीच, मला असं वाटतं की हे राजी होगा. जेव्हा ते बाहेर जातील ह्या 3 महिन्यानंतर, तेव्हाच त्यांना कळेल की काय कोण होतं ह्या सगळ्या षडयंत्राच्या मागे. पण मी समोर नाही येणार आहे, आणि एक माणुसकीच्या नात्याने की ठीक आहे, मी काही गोष्ट मी केली होती ती गोष्ट, आणि त्याच्यामुळे ह्या लोकांचे काही इमोशन्स हर्ट झाले असतील की आमच्यावरती आळ येतो आहे, सो आम्ही उपोषण करणार आहे, चोर मला या घरात नको आहे वगैरे, हे जे काही आहे मला असं वाटतं हे फालतूचा मुद्दा आहे. पण तरी पण ते लोक माझे खूप चांगले फ्रेंड्स आहेत, आणि काहीतरी आमच्यामध्ये स्पार्क निर्माण होतो आहे, आमच्यात कुठेतरी नातं बनत चाललेलं आहे, आणि मला पण त्यांच्याबद्दल काहीतरी वाटतं. सो त्यासाठी मी पण कालपासून काहीच खाल्लेलं नाही आहे. पण मी शेवटपर्यंत कधीच कोणालाच हे कळून देणार नाही आहे की त्या चावीचं झालं कोणामुळे होतं. बघितलं, आहेच ना इंटरेस्टिंग. कोणालाच पत्ता लागू दिला नाही. हीच तर या घराची गंमत आहे. चेहऱ्यावर वेगळं दिसतं आणि आत वेगळं असतं, पण आपण सगळ्यांचे खरे चेहरे समोर आणणार आणि एक एक करून दार उघडणार. पण आता मी एक नवं दार उघडणार आहे, आणि त्यासाठी जाऊया बिग बॉसच्या घरात. या आठवड्यात बिग बॉसनी अनेक दारं उघडली आणि गेम पालटला.
आता मी एक दार उघडणार आहे आणि त्याने ही गेम पालटणारच आहे. आणि ते दार आहे चुगली दार. ओ माय गॉड. ओ माय गॉड, बरोबरच आहे. तुमच्यापैकी काही सदस्यांना मिळणार आहे एक चान्स की तुमच्या मागे तुमच्याबद्दल नाही किती लोकांनी काय काय तारीफ केलेली आहे, ऐकायचं आहे. तुमच्याबद्दल किती किती छान बोललेलं आहे. संपूर्ण दाखवा. किती चुगल्या करतात. तर आता चुगलीचं दार उघडतंय. विशाल, तुमच्यासाठी या ऍक्टिव्हिटी एरियात या. विशाल, हो भाऊ. रेडी आहात तुम्ही? होय. उघडा चुगलीचं दार. एक बेटर झालं की विशालचा आवाज बदलता आला. प्लीज बिग बॉस. देव आहे. बिग बॉस जर तुम्ही बघताय तर विशालसाठी डॉक्टर पाठवा आणि त्याला सांगा की अजून घसा जरा कमी करा. शांत. उलटं औषध द्या. उलट औषध. हे बाकीचे लोक नारद मुनी म्हणतात. विशाल, पाहिलं काय मत आहे तुमच्याबद्दल? असू दे सर, ते त्यांचं मत आहे. मला सांगून उपयोग नाही. हा ते बाहेर या. विशाल, होस. तुम्ही काहीतरी बोलत होता. सर, आय एम रिअली शॉक्ड की लोक माझ्या तोंडावर एवढे चांगले आहेत, एवढे असं गोड गोड पाठी बोलतात, म्हणूनच माझ्या पाठी आहेत ते सर. आणि खरंच मला शॉक झाला आहे ऐकून, कारण जे तुम्ही दाखवलं ते जे माझे कॉम्पिटिशन तर कोणच नाही, माझं कॉम्पिटिशन मीच आहे. पण ज्यांच्या माझा लफडा झाला होता, मला असं वाटलं की त्यांच्याबद्दल असेल. मला खरंच नव्हतं माहीत की मित्र पण असे बोलत आहेत. थँक्यू सो मच. आणि बरं वाटलं. मी बोलेन त्यांच्याशी 1-on-1. आणि एवढी फाटती आहे मला माहीत नव्हतं सर. ठीक आहे विशाल, तुम्हाला समोर बोलायचं नंतर बोलायचं तो तुमचा चॉईस. नेक्स्ट चुगलीचं दार उघडणार आहे तन्वी, तुमच्यासाठी. स्वामी, माझ्याच मैत्रिणी नको असू देत. मी आत्तापर्यंत म्हणत आले मित्रांनीच दगा दिलाय मला. दुश्मन असतील तर ठीक आहे, पण मित्र नको प्लीज स्वामी. ए यार, तन्वी, रूम मध्ये या. तन्वी, हा सर. आत या, आत या. मी आहे टीव्ही वरती. या इकडे माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. मी टीव्ही वरती आहे. ओके, हा सर. चुगलीचं दार उघडा. तुम्ही मग पुढाकार नका ना घेऊ. तुम्हाला जर द्यायचं नाही Exactly. आणि पुढाकार घ्यायचा आणि ऐकून पण दाखवा दाखवायचंय. की ए मी बनवते, मी असं बोल ए बस. आणि मला खरंच माहित नाही सकाळी काय झालं होतं नक्की. हाच कॉन्टेक्स्ट होता. त्यांना असं वाटतं की जास्त आवाज चढवला की जिंकले ते. हा गेम आहे त्यांचा. टिपिकल बिग बॉस. जो किचन कॉन्कर करतो ना, ते त्यांचं कॉन्कर केलं ना. सगळे काम करते. सकाळी ब्रेकफास्ट मी करतो, नाही पण दुपारी ती करते जेवण. ती ट्राय करत आहे. देर इज ऑलवेज अ वुमन जी एक ट्राय करते. तन्वी, हा सर. काय झालं? मला असं वाटलं की इथे सगळे गोड गोड बोलायला आलेत, जे की मी तिसऱ्या दिवशी भांडले. मला भांडायचं नव्हतं जेवण करताना, जे की मी कायम म्हणते. ठीक आहे, या बाहेर या. थँक्यू सर. येस तन्वी, हा सर. तुम्हाला आत्ता काय बोलायचंय? इथे नाही काय बोलायचं. इथं नाही मी बोलले की मी परत बोलले म्हणतात. ठीक आहे, तुमची इच्छा. नेक्स्ट आहेत प्राजक्ता. या. चुगलीचं दार उघडा. पात्र नाही, पात्र नाही, पात्र पात्र आहे म्हणून तर आलाय ना इथे. अरे ती डम दिसणारच आहे. दमचा प्रश्न नाहीये. तो
प्रॉब्लेम असा आहे, बाहेरची जनता तिला लवीडवी क्यूटवालं राहायचं आहे. आय एम सिंगर क्यूटवाली. सो तिने जे नॉमिनेट केलं आहे ना, तिथे जनता पिसळणार आहे, खवळणार आहे आत्ता. प्रभू का, प्रभू का. सो तिचंच मला पहिलं पाठवलं, मला पहिलं पाठवलं. काय करू हे चाललंय ना, त्याच्यामुळे मी विलन दिसते. बिग बॉसने सांगितलंय नॉमिनेट करा, ड्रामा करा, नाही बोलले. हिच्यामुळे मी विलन बनणार आहे आता, माहिती आहे का. मला शिव्या पडणार आहेत. हे कसं झालं माहिती आहे का, मग लोक इमोशनल असतात ना. अरे बिचारी गो, किती रडते गो बिचारी. जाऊ देत, झाली चूक तिच्याकडून, असू देत, जाऊ देत, बिचारी चांगली आहे, किती रडते. हे जो रिकामा आहे तो जे माझ्यासाठी घातक आहे ना, मी पण आहे रडवी. हो, पाठव. पण मला नाही कॅमेऱ्यासमोर सिंपथी कार्ड खेळायचं ना. या प्राजक्ता, बाहेर या. काय म्हणायचं प्राजक्ता? इकडे ना मी नोटीस केलं आहे की वादावादी, स्ट्रेटपणे कोणाला घात करणं हे स्ट्रॉंग पॉईंट्स असं वाटतं लोकांना. आणि कोणाबद्दल एक किंवा कोणत्या सिच्युएशनबद्दल एक नर्मता असणं किंवा भाव असणं, इमोशन असणं किंवा एम्पथी असणं, त्याला सिम्पथी कार्ड असं नाव दिलं जातं आहे. की सिम्पथी कार्ड खेळते आहे मी. तर ठीक आहे, मला ही खात्री आहे की ऑडियन्सपर्यंत जे खरं इमोशन असतात ना, ते डोळ्यातनं पोचतात, आवाजातनं पोचतात, आणि ते त्यांच्याकडे पोचले आहेत. तर मला इकडे काय ओपिनियन बनतायत त्याचं एवढं मॅटर करत नाही खरं म्हणजे. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की या आठवड्यात काही जणांसाठी हे दार उघडलं होतं. येणाऱ्या आठवड्यात हे दार दुसऱ्यांसाठी उघडेल, आणि हे दार अधूनमधून उघडत राहील. पण आता उघडणार आहे सगळ्यात मोठं दार, ते म्हणजे एलिमिनेशनचं दार. 9 जण नॉमिनेटेड आहेत. कोण आहेत? हात वरती करा. मी आता 3 जणांना स्टेजवरती बोलवणार आहे. त्यातून कोण 2 जण डेंजरच्या बाहेर आहेत आणि कोण डेंजर झोनमध्ये आहेत हे सांगणार आहे. आणि मग शेवटी ते नाव जाहीर होणार जे ह्या घरातून बाहेर जाईल. पहिली 3 नावं: सागर, दीपाली, करण. सागर, दीपाली, करण, तुमच्यातले 2 सदस्य जे आत्ता डेंजरच्या बाहेर आहेत त्यांची नावं आहेत सागर आणि दीपाली. तुम्ही सेफ आहात, सध्या डेंजरच्या बाहेर आहात. थँक्यू, थँक्यू ऑडियन्स, थँक्यू. बसा. करण तुम्ही तिथेच थांबा. पुढचे 3 सदस्य: रुचिता, अनुश्री आणि दिव्या. काय वाटतं अनुश्री, तुम्ही सेफ आहात? होप सो. रुचिता? माहीत नाही सर. दिव्या? सर मला वाटतं मी सेफ असेल. ज्या 2 सदस्य डेंजरच्या बाहेर आहेत त्यांचं नाव आहे अनुश्री आणि दिव्या. अभिनंदन, या बाहेर या. थँक्यू सो मच. रुचिता, करण बरोबर उभे राहा तुम्ही. आता शेवटचा ट्रायो: रोशन, राधा आणि प्रभू. काय वाटतं राधा? असेल सेफ. रोशन काय वाटतं? मला असं वाटतं मी सेफ आहे. ओके. प्रभू? सर मला बी वाटतं मी शेप आहे. स्वतःवर भरोसा ठेवायला पाहिजे, बाकीचं देवाच्या हातात. ठीक आहे. तुम्हा तिघांमधून जे 2 सदस्य डेंजर झोनच्या बाहेर आहेत त्यांचं नाव आहे रोशन आणि प्रभू. धन्यवाद सर, धन्यवाद. राधा, करण, रुचिता, स्टेजवरती या. तुम्ही तिघे आहात या आठवड्याचे बॉटम 3. थोडक्यात सांगा काय चुकलं? मला तर गेम लवकर कळत नाही आहे आणि समजण्याचा प्रयत्न करते. हळूहळू समजेल, माहीत नाही आता. माझा भाऊ मूर्खपणा, माझा बालिशपणाच मला भवला. ती एक मोठी चूक, ती चावी देणं. ती चावी आज दिली नसती तर आज इम्यून असते आणि हे आयुष्यभर रिग्रेट करेल.
कारण डेंजर झोनमध्ये आहे, सो मला असं वाटतं इथून मी वाचू शकतो. ठीक आहे. अख्ख्या महाराष्ट्राने वोटिंग केलेलं आहे आणि सगळ्यात कमी वोट्स ज्याला मिळणार तो घराबाहेर जाणार. हा या घराचा नियम आहे. मी ते नाव जाहीर करतो जे पहिल्याच आठवड्यात घराबाहेर जाणार आहे. तुम्ही रेडी आहात? येस सर. ओके. पण त्याआधी तुम्हाला मी या सीझनचा एक नियम सांगतो. हा बिग बॉस मराठी सीझन 6 आहे. इथे ट्विस्ट फिक्स आहे आणि हा आहे या आठवड्याचा सगळ्यात मोठा ट्विस्ट. या आठवड्यात घराबाहेर कोणीच जाणार नाहीये. हा या आठवड्याचा ट्विस्ट नाही आहे. या आठवड्याचा ट्विस्ट हा आहे, पुढच्या आठवड्यासाठी तुम्ही 3 नॉमिनेटेड आहात आणि तुमच्या बरोबर जे 6 लोक इथे बसलेले आहेत ते सुद्धा नॉमिनेटेड राहतील. याचा अर्थ हा की पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झालेले 9 लोक दुसऱ्या आठवड्यात पण नॉमिनेटेड आहेत. पुन्हा एकदा वोटिंग लाईन्स उघडतील. पहिल्या आठवड्याची मतं, दुसऱ्या आठवड्याची मतं याची बेरीज होईल आणि सगळ्यात कमी वोट्स ज्याला मिळतील तो सदस्य नक्की या घराबाहेर जाईल. मी काल म्हणालो होतो सेकंड चान्स मिळत नाही, पण हा मी तुम्हाला देतोय. याचं सोनं करा. तुमचा गेम इम्प्रूव्ह करा. लोकांना असं वाटलं पाहिजे की ही व्यक्ती ह्या घरात असली पाहिजे. असं खेळा, असं एकमेकांशी तुम्ही वागा. आणि जे उरलेले 8 लोक आहेत तुम्ही अजून एका आठवड्यासाठी नॉमिनेटेड नाही आहात. थँक्यू. पण तुम्हालाही माहिती आहे येणाऱ्या आठवड्यात दार उघडणार आणि गेम पालटणार. आपल्या गेमचं स्टँडर्ड वाढवा, चांगले खेळा, मजा करा. भेटूया पुढच्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावरती. शुभरात्री. तर पहिल्याच वीकमध्ये नॉमिनेटेड असलेले हे 9 कंटेस्टंट्स येत्या आठवड्यातही नॉमिनेटेड असणार आहेत. दोन्ही वीक्सच्या वोटिंगनुसार एलिमिनेशन होणार आहे. वोटिंग लाईन सुरू होतील आज आपला भाऊचा धक्का संपल्यानंतर लगेच. आणि हो, उद्यापासून यांना फेस करावं लागणार आहे एक मोठं चॅलेंज. कारण उद्या उघडणार आहेत आणखी काही दारं आणि घरात दिसणार आहेत चंद्र सूर्य तारे. मी फारच एक्साइटेड आहे नेमकं काय होणार आहे हे पाहण्यासाठी. तेव्हा पाहत राहा हा थर्रारक शो बिग बॉस मराठी, को पावर्ड बाय डॅन्यूब प्रॉपर्टीज, संतूर सोप, विठोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट, स्पेशल पार्टनर्स MYK लेटिक्रिट टाइल एडिसिव्ह, पितांबरी डिशवॉश जेल, पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड, जेमिनी कुकिंग ऑइल, कॉटन किंग अँड तुनवाल ई मोटर्स. तुम्हाला तर माहितच आहे हा सीझन 6 आहे. इथे एंटरटेनमेंट फिक्स आहे. या आठवड्यात संधी, डिफिकल्टी आणि ट्विस्ट डबल होणार आहे. आज उघडतीये एक नवी रूम, उलटा पुलटा रूम. या रूम मध्ये ताकद आहे अख्खा गेम उलटा पुलटा करून टाकण्याची. आपल्या आवडत्या सदस्याला वाचवण्यासाठी डाउनलोड करा जिओ हॉटस्टार ॲप आणि वोट करा. वोटिंग लाईन सुरू राहतील शुक्रवार दुपारी 12